सकाळ सकाळ कोणत्या पनोतीचं तोंड बघितलं होतं काय माहिती. चहाची 90 घ्यायला थांबलो आणि रेल्वेत निघून गेली. तर नमस्कार, मी अनिकेत साबळे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता रेल्वे निघून गेली म्हणल्यावर काही जणांना वाटलं हा मागून एसटीने, पण आपण वाढाव महिन्यामध्ये जन्म घेतल्यामुळे डायरेक्ट दिल्लीचं विमानतळ गाठलं आणि आतमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या ते लोक मला म्हणले साहेब तुमची बॅग इथं ठेवा. आणि बॅग ठेवल्या ठेवल्या मला वाटलं ते लोक फक्त बॅग चेक करतील, पण त्या भाऊसाहेबांनी आमची बॅग जमा करून घेतली आणि एसटीचं तिकीट काढल्यासारखं मला विमानाचं तिकीट माझ्या हातात टेकवलं आणि पुढला रस्ता दाखवला. आणि या विमानतळावरती लोकांना चालायचा काटाळा मोकार असतोय, म्हणून त्या लोकांसाठी इथे एक सर्कस बनवली आणि त्या सर्कसीचा पण आपण पुरेपूर फायदा घेतला. आता विमानतळाच्या आतमध्ये आलोय खरंय, पण आपल्याला काही इंग्लिश वाचता येत नाही आणि बोलता येत नाही. 1 तास झालाय नुसता पायाचा पांगळ गाडा चालू आहे, पण अजून काही मला शेवटपर्यंत विमान दिसले नाही. एकटाच असल्यामुळे जरा भांबावले आणि मी या जिन्याने खाली उतर आणि त्या जिन्याने वर तर माझं एवढंच चालू होतं. इंग्लिश काय आपल्याला बोलता येत नसल्यामुळे अडाणी माणसासारखं ह्याला त्याला विचारून आपण फलक क्रमांक 40 ला पोहोचलो. आणि तिथं गेल्यानंतर मला कोट घातलेले भाऊसाहेब भेटले आणि ते मला म्हणले तुम्ही कुठंच हालू नका, तुमचं इमान इथंच लागणार आहे. आता रात्रीचे वाजले होते 2 आणि आपलं इमान सकाळी 5:30 ला लागणार होतं, म्हणून म्हणलं बसल्या बसल्या इथंच झोप काढतो, नाही तर आपण कुंभकर्णाचे पाहुणे. आपलं विमान शिर्डीत पोहोचवायचं आणि आपण दिल्लीतच झोपायचो. उठबस करता करता सकाळ झाली, तेवढ्यात आमचं विमान यायचा टाइम झाला आणि माझ्या राशीमध्ये 2-3 ग्रह एकत्र आल्यामुळे माझं विमान सुद्धा 1 तास लेट झालं. सगळ्या लोकांचे तिकीट चेक करून झाल्यानंतर आम्हाला घ्यायला कंपनीची बस आली आणि बस वळूपर्यंत सगळे बिगारी कामगारासारखे उभे राहिले होते. तेवढ्यात मनातल्या मनात म्हणलं आमच्यासाठी कशाला बस पाठवली, तुम्ही जर म्हणले असते ना तरी आम्ही विमानापर्यंत पायी गेलो असतो. 2 मिनिटाच्या प्रवासानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना त्याने एसटीच्या खाली उतरवलं आणि जमिनीवर पाय ठेवल्या ठेवल्या मनात एक मोठी शंका आली. म्हणलं खरंच हे विमान शिर्डीला जाईन का, कारण कसं आहे आपल्या राशीमध्ये सगळे ग्रह एकत्र आले का काहीतरी कुदाळ होते. आणि टेन्शन घ्यायचं मेन कारण पण असं आहे विमानावरती काय कोणत्या प्रकारची पाटी नसती आणि एकतर आपल्याला लहानपणापासून सवय एसटीने हिंडायची आणि इथं एवढे मोठे विमान बघितल्यामुळे डोक्यात डायरेक्ट मुंग्या आल्या होत्या. हे बघून माझा मेंदू पण मला म्हणला अरे काय चाललंय तुझं, अरे तू काय नेमका ध्यानावर आहे का नाही, तुझ्या बॅगा गेट वरती दिलाय, तू मोकळा चालत इकडे आलाय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा, कारण तुम्हाला तर माहिती आहे अनिकेत साबळेचे ब्लॉग म्हणजे डायरेक्ट भागात टॉप.